आज आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं. राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल की 31 जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव 100% होऊ शकतो 3000 पार. सद्यस्थितीचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 31 जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार 3000 पार. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला. देशातील आणि राज्यातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की 31 जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार 3000 पार. जर या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा. मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात आणि शेअरसुद्धा करतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात. अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की बाबांनो, फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवत असतो आणि माझी ही मेहनत बघून जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं, ज्याच्यामुळे आपल्याला येणारा व्हिडिओ हा सातत्यानं तर मिळत राहतो, पण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल केलं तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा ऊर्जा मिळते, एक्स्ट्रा प्रोत्साहन मिळत असते आणि त्याचा आम्हाला खूप खूप लाभ होत असतो. तर बघा मित्रांनो, आता आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल की 31 जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार आहे 3000 पार. राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक जो शेतकरी मित्र आहे तो सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न विचारत आहे की 31 जुलैपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार 3000 पार. जर या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्या देशामध्ये जर बघितलं तर कांद्याचा शिल्लक साठा किती आहे आणि सध्या आयात निर्यातीचं समीकरण कसं आहे, या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये मग खरंच कांद्याचा बाजारभाव 3000 होणार अथवा नाही. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर. सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 2000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे. सध्या जर आपण बघितलं तर कांद्याची मागणी आणि पुरवठा हे सगळं संतुलित आहे आणि सध्या मागणी खूप जास्त नाही आणि पुरवठा सुद्धा खूप कमी नसल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला विलक्षण तेजी सध्या दिसत नाही. जर कांद्याच्या शिल्लक साठ्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा जर विचारात घेतला तर चांगल्या कांद्याचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार याबद्दल साशंकता अजिबात नाही. जर आयात निर्यात समीकरण बघितलं तर बांगलादेशची बॉर्डर जरी ओपन झाली असली तरी तेथील व्यापाऱ्यांना आणखीन सरकारकडून परवाना मिळाला नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला शिजलेलं तर दिसते परंतु ते निवलेलं नाही. शिजेपर्यंत दम आहे, निवेपर्यंत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु येत्या 4 ते 8 दिवसामध्ये बांगलादेशच्या व्यापाऱ्यांना परवाना सुद्धा मिळून जाईल आणि बांगलादेशची आयात सुद्धा सुरू होणार आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकार 3 लाख मेट्रिक टन ऐवजी 6 लाख मेट्रिक टन कांदा यंदाच्या वर्षी खरेदी करताना दिसू शकते. ओव्हरऑल जर विचार केला तर कांद्याचा बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती जरी असली
तरी देखील अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्या 31 जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात फार तर 400 ते 500 तेजी दिसेल आणि ज्यामुळे कांदा बाजारभाव खूप अनुकूल परिस्थितीमध्ये 2500 पर्यंत पोहोचतील, परंतु त्याच्यापेक्षा जास्त तेजी आपल्या 31 जुलैपर्यंत दिसणार नाही. म्हणजे 31 जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव 3000 होणार अथवा नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 31 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% 3000 होणार नाही. याच्यासाठी आपल्या ऑगस्ट महिन्याची वाट बघावी लागणार आहे. अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार मग मनात येतो, तर जुलै महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नका, कारण कांद्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे. आणि ऑगस्ट महिन्यात कांदा जेव्हा 3000 पार जाईल, त्यानंतर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल 100% या ठिकाणी खूप फायदा. आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला आहे, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिले त्या सर्व कास्तकार बांधवांना हात जोडून विनंती करतो. शेतकरी मित्रांनो, कास्तकार बांधवांनो, या ठिकाणी आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सगळं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन या ठिकाणी भेटत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. मनापासून खूप आभार.